पवार यांना पाठिंबा देण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे, पण अंतिम निर्णय झालेला नाही. आता काही तास शिल्लक उरलेले आहेत. आता तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काही निर्णय झाला आहे का? हे प्रश्न तुम्ही इतर पक्षांना का विचारत नाही? महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या डेप्युटी सीएम आहेत. अजितदादांच्या पत्नी आहेत. अजितदादांचं निधन झालं दुर्दैवी, आणि त्या रिक्त जागेवरती सुनेत्राताई पवार निवडणूक लढतायत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या आज अर्ज भरतायत. भरू द्या ना, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सुनेत्राताई पवारांनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. तिकडे काँग्रेसनं उमेदवार उभा केल्याची आमची माहिती आहे. सुनेत्राताई पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली, ती चर्चा अर्थात आम्हाला पाठिंबा द्या यासाठीच असणार ना, की मला पाठिंबा द्या. अशाच प्रकारचा दूरध्वनी त्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांनाही केला. छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते अशा प्रकारच्या पाठिंब्यासाठी शरद पवारांनाही भेटले. त्याच्यामुळे हा निर्णय काय एकटा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे का? नाही, याच्यामध्ये खूप प्लेयर्स आहेत. बारामती हा पवारांचाच गड आहे. तिथे काय निकाल लागणार सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये, निवडणुकांमध्ये काही जे विषय असतात ते सामोपचाराने घ्यायचे असतात. आज त्या फक्त अर्ज भरणार आहेत. निवडणुकीला वेळ आहे, थांबा तोपर्यंत. पाठिंबा कोणाला देणार? तुमचा पाठिंबा कोणाला आहे? फडणवीसांनी पाठिंबा मागितलेला आहे सर्व पक्षांना. तुम्ही सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार की फडणवीस नाही कशा करता? म्हणजे तुम्हाला हवाय म्हणून पाठिंबा द्यायचा का? उद्धव ठाकरेंशी सुनेत्रा वहिनीशी चर्चा झालेली आहे. आता देवेंद्रजी पाठिंबा मागतायत, त्यांनी नेत्यांशी चर्चा करावी सर्व. हो, दिलाय ना. अहो, आता अर्ज भरणार ना आज, मग अर्ज मागे घ्यायची वेळ येते, अर्जाची छाननी होते. मग निवडणुकीचा नारळ फुटतो प्रचाराचा, मग पुढे 10 दिवस प्रचार होणार. त्या काळामध्ये पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होतो. तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे का? नाही. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे का? नाही. पण नक्कीच महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असलेला काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसची एक भूमिका आहे सातत्याने की ते शक्यतो बिनविरोध निवडणुका जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला ते विरोध करतात. आणि असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेकदा केलेला आहे. नांदेडला खासदार काँग्रेसचे वसंतराव चव्हाण वारले ताबडतोब हार्ट अटॅकनं. ते आले निवडून आणि ते लगेच त्यांचं निधन झालं. तेव्हा आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. पण तरीही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं तिकडे उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते प्रचाराला आले. पंढरपूरला भालके नानांचं निधन झालं, आमदार निधन झालं ना पोटनिवडणुकीमध्ये. आम्ही सगळ्यांनी विनंती केली सगळ्या पक्षांनी की बिनविरोध होऊन जाऊ द्या. त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, तिथेही भालके नानांच्या पत्नीच उभ्या होत्या ना. मला वाटतं काय झालं, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले. पण जेव्हा त्यांची सोय असते किंवा गैरसोय असते तेव्हा ते म्हणतात बिनविरोध होऊ द्या. लक्ष्मण जगतापांचं निधन झालं, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या राहिल्या. तेव्हा अजित पवार त्यांच्याबरोबर नव्हते. अजित पवारांनी उमेदवार दिला, नाना काटे. 99,000 मतं घेतली. ज्यांना सरकारविरोधी राग आपला काढायचा आहे, व्यक्त करायचा आहे, त्यांच्यासाठी निवडणूक ही एक व्यासपीठ असतं. एवढंच मी सांगेन. साहेब, असं थेट म्हणता येईल का की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातला पोटनिवडणुकांचा बिनविरोध पॅटर्न बदलला?
नक्कीच बदलला. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये साधारण एक संवेदनशीलता होती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तो भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राची संवेदना ही मारून टाकली. नाहीतर एकमेकांशी अशा प्रकारची नाती आम्ही सगळ्यांनीच जपली होती. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आल्यापासून आणि केंद्रामध्ये शहा मोदींचं राज्य आल्यापासून देशातली आणि महाराष्ट्रातली संवेदना पूर्णपणे मारली गेली. तरीही आजही आम्ही एकमेकांशी बोलत असतो, एवढा पुरते तरी टिकून आहे. उद्या एकमेकांशी बोलतायत म्हणून ईडी लावतील. नाही पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणता आहात की उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या. पाठिंबा यासाठी विचारला जातो आहे की सुनेत्रा पवार विविध राजकीय नेत्यांच्या प्रमुख नेत्यांना फोन करून पाठिंब्याची विनंती करतात. त्यामुळे त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबाही महत्वाचा ठरतो. यासाठी कारण तुम्ही असं म्हणाला होता की अजित पवार आणि उद्धव ठाकरेंचे स्नेहपूर्ण संबंध होते, अगदी महाविकास आघाडी सरकार असताना. हो, मग होते ना. पण त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला, ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले. हे तुम्ही कसं काय विसरता? तसे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचेही स्नेहपूर्ण संबंध होते, आमचेही होते. पण ते आता ज्या बाजूला उभे आहेत ती बाजू महाराष्ट्राच्या हिताची नाही, ती बाजू महाराष्ट्राच्या फायद्याची नाही, ती बाजू महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची नाही. अशा वेळेला आम्हाला विचार करावा लागतो. आम्ही किती संवेदनशील असलो, उद्धव ठाकरे साहेब किंवा आम्ही सगळे, तरी सुद्धा राजकीय निर्णय घेताना अनेकदा चर्चा कराव्या लागतात, विचार करावा लागतो, नातीगुती काही वेळेला दूर ठेवावी लागतात आणि निर्णय घ्यावे लागतात. कारण आम्ही आजही महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभे आहोत. तसे जर उभे नसतो तर कालच्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र निवडणुका लढलो नसतो. हर्षवर्धन सपकाळ्यांबद्दल तुम्ही आज थेट संपादकीयमध्ये म्हटलात की सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे हर्षवर्धन सपकाळ्यांनी. काँग्रेस कुठेतरी आपलीच भूमिका रेटतंय आणि नाही, असं नाही. मी असं म्हटलेलं नाही आहे. तुम्ही जरा अग्रलेख सामनाचे काळजीपूर्वक वाचले पाहिजे, तुम्हाला दिशा मिळेल महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाची. लक्षात घ्या, हर्षवर्धन सपकाळ यांचं एक वक्तव्य आहे, प्रांताध्यक्ष म्हणून ते वक्तव्य योग्य असेल. ते म्हणतात की आम्ही फक्त पाठिंबा देत राहायचं का? नाही. आता दिल्लीमध्ये जर उद्या राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांचा पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार. आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा, राहुल गांधी नावा. तेव्हा आम्ही असं म्हणायचं का आम्ही फक्त पाठिंबा द्यायचा का? नाही. राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची आघाडी म्हणजे इंडिया ब्लॉक आहे आणि हा इंडिया ब्लॉकचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. आमचा सगळ्यांचा त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात सध्या जी दुर्दैवानं जे आकडे आम्हाला मिळाले, मी दुर्दैवानं म्हणतोय की कोणाला 10, कोणाला 16, कोणाला 20, अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. काँग्रेस ऐकत नाही असं त्याच्यात नाही, मी असं म्हणत नाही. काँग्रेसचं म्हटलं आहे उद्धव ठाकरे सरकार जाण्याचं आपण थेट तुम्ही काँग्रेसवर बोलले. तुम्ही असं म्हणतात की मुळात विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी कोणाशीही विचार विनिमय न करता सोडले. तो एक निर्णय महाविकास आघाडी सरकारला तडे देणारा ठरला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व मेहनतीने आणलेल्या सरकारचे सगळे मुसळे केरात गेले. आज महाराष्ट्रात जे अराजक निर्माण झाले आहे त्याचे मूळ विधानसभा अध्यक्षपदाच्या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यात आहे. थेट खापर तुम्ही काँग्रेसवर बोलले. या संदर्भात जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या वेळेला माननीय उद्धव ठाकरे यांनी अनेक व्यासपीठावरती हा मुद्दा मांडलेला आहे. इतकंच नव्हे तर दिल्लीच्या हायकमांडचे सुद्धा या विषयावर त्यांनी अनेकदा आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे आता याच्यावरती मी ते उभं राहून बोलण्यात अर्थ नाही. मी लिहिलंय, आम्ही लिहिलेलं आहे, भूमिका आहे. आम्ही काँग्रेसला समजून सांगत आहोत की देशावर भविष्यामध्ये जे परिवर्तन होईल त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी
राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत तुम्ही त्यांच्याशी सन्मानानं, आपुलकीनं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागायला पाहिजे. हा विषय फक्त महाराष्ट्रातला नाही आहे. हाच विषय बिहारमध्ये असू शकतो, हा तेलंगणात असेल, हा उत्तर प्रदेशमध्ये असेल, सगळ्याच राज्यामध्ये हा तामिळनाडूमध्ये असू शकतो. हा विषय प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावं लागेल, त्यांना ताकद द्यावी लागेल आणि त्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचा आकडा वाढवावा लागेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला सुद्धा मजबूतीनं आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राऊतसाहेब, तुम्हाला आरजेडी गव्हाण्यांनी आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही ते आमंत्रण स्वीकारताय का? तुम्ही कशा जाणार का? करता? त्यांनी चहासाठी आणि जे सीडर काढले ते कसे काढले, AI कसं वापरला, याचं प्रात्यक्षिक दाखवून तुम्हाला बोलवलेलं आहे. त्या आमच्या भगिनी आहेत. एक लक्षात घ्या, सीडीआर बाहेर आला की नाही मला माहीत नाही. तुम्ही माझं वक्तव्य काळजीपूर्वक पहा. मी म्हटलं अशा प्रकारची माहिती, मी त्यांचं नाव न घेता बोललो, अशा प्रकारची माहिती. मी अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहे. माझं अख्खं आयुष्य शोधपत्रकारितेमध्ये गेलं आहे. आमच्या वेळची शोधपत्रकारिता वेगळी होती. आता थेट सरकारमधनं फायली येतात संबंधित पत्रकारांकडे, त्या प्रसिद्ध होतात आणि त्यांना शोधपत्रकारिता म्हटलं जातं. आम्ही अनेक अशी प्रकरणं ही मार्गी लावलेली आहेत शोधपत्रकारिता म्हणून. तेव्हा टीव्ही वगैरे नव्हते फार. माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची गोपनीय माहिती जी आहे ही राज्यकर्त्यांच्या मदतीशिवाय कोणाच्या हातात जात नाही. जी गोपनीय माहिती तपासामध्ये आहे, ज्याचा तपास सुरू आहे, दुसऱ्यांचे फोन शोधून काढणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अशा वेळेला इतकी गोपनीय माहिती जर कोणाला दिली जात असेल तर ती एकतर भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळची, मुख्यमंत्री कार्यालयाचा अत्यंत प्रिय अशा व्यक्तीलाच अशा प्रकारची माहिती मिळू शकते, हे माझं मत आहे. केंद्रीय स्तरावरती ही माहिती जर मिळत असेल अशा प्रकारची तर तो प्रधानमंत्री कार्यालयातूनच ती माहिती जाऊ शकते. आता राहुल गांधीकडे एवढी माहिती येते, कुठून येते? राहुल गांधी जी माहिती देत आहेत जनतेला अनेकदा, मोदींच्याही आधी, मोदी काय निर्णय घेणार आहेत ते त्यांना स्वप्न तर पडत नाही. ही माहिती देणारे शेवटी कुठेतरी प्रधानमंत्री कार्यालयाच्या संबंधात, सरकारच्या संबंधात तज्ज्ञ लोक असतात. तेच अशा प्रकारची माहिती विरोधी पक्षाला देत असतात. आता या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष आहे की नाही मला माहीत नाही, पण मुख्यमंत्री कार्यालयाच्या जवळच्या व्यक्तीला ही माहिती मिळू शकते. निवडणुकांचा विषय आहे. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात तुम्ही बोललात, पण राहुरी ही एक आणखी विधानसभा पोटनिवडणूक आहे. त्यावर तुमची काय भूमिका आहे? एनसीपी शरद पवार गट ही निवडणूक लढवतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज एनसीपीचे उमेदवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून. आणि ती निवडणूक आम्ही सगळे गांभीर्यानं लढू अशी शिवसेना पक्षप्रमुखांची सुद्धा भूमिका आहे. पण प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असतील की आणखी काही पर्याय? बघा, आता त्यांचा उमेदवार मध्यंतरी जयंत पाटलांनी तुमच्याशी चर्चा केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मी कशी काय करू मला सांगा. नावांबद्दल आमची झाली, आमची भूमिका एवढीच होती की प्राजक्त तनपुरे हे एक सक्षम उमेदवार आहेत. ते जर ही निवडणूक लढले तर या निवडणुकीत रंगत येईल. निकाल काय लागेल या क्षणी मला सांगता येत नाही, पण तनपुरे असल्यावरती कदाचित ही निवडणूक आपण जिंकू. कारण त्यांचं तिकडे एक फार मोठं नेटवर्क आहे, उत्तम काम आहे, संस्था आहेत, संघटना आहे. तरीही जर कोणी सामान्य कार्यकर्ता जरी उभा राहिला महाविकास आघाडीचा, तरी आम्ही ती निवडणूक त्याच ताकदीनं लढू. स्वतः शिवसेनेकडे 3 उमेदवार होते. आम्ही ती निवडणूक लढायला तयार होतो. जर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार नसती तर माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यास मान्यता दिली होती. आमच्याकडे 3 सक्षम उमेदवार होते, पण त्या जागेवरती अनेक काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी ती जागा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रियंका चतुर्वेदींनी अंजली दमाने यांचं कौतुक केलेलं आहे. 100 कोटीचा भाजपच्या लोकांना निधी दिला जातो, परंतु आमच्या लोकांना निधी मागायला गेलं तर सांगण्यात येतं की भाजपमध्ये पक्ष प्रवेश करा, त्याच्यानं तुम्हाला निधी देण्यात येईल. बरोबर आहे. असं मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे पण आमच्या लोकांना सांगत होते, नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना.
आता ते त्यांच्यावरती आलेलं आहे प्रकरण, तर त्याने आपापसात बसून मिटवावं. राऊत साहेब, आज भाजपचा 46वा वर्धापन दिन आहे. भाजपला या वर्धापन दिनाबद्दल तुम्ही काय शुभेच्छा द्याल? भाजपला वर्धापन दिनानिमित्त मी इतक्या शुभेच्छा देईन की महाराष्ट्राला आणि देशाला, अस्मितेला आणि स्वाभिमानाला सत्तेच्या माध्यमातून कोणी नख लावत असेल तर त्याची बोटं छाटा. सर हिंदी में बोलिए. बाराबंकी उपचुनाव को लेके आप अपनी भूमिका स्पष्ट नहीं कर रहे हैं, खामोशी रखी है, लेकिन एक तरफ आप बोलते हैं कि एमबीए में हैं हम और कांग्रेस अपना उम्मीदवार उतारती है, तो आप मना करेंगे कांग्रेस को कि अपना नहीं. उम्मीदवार पीछे लीजिए? हम कांग्रेस को नहीं मना करेंगे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की वो जगह है, वह हमेशा शरद पवार साहब की पार्टी चुनाव लड़ी है. अजित पवार साहब भी राष्ट्रवादी कांग्रेस के यानी शरद पवार साहब के उम्मीदवार थे. अब उनका निधन हो गया, वो बीजेपी के साथ चले गए. अब उनकी पत्नी चुनाव लड़ रही है. सुनीत्रा पवार ने उद्धव ठाकरे साहब के साथ फोन पर बातचीत की है. वहाँ हमारा उम्मीदवार नहीं है ना. अगर शरद पवार साहब का उम्मीदवार नहीं है मैदान में, तो कांग्रेस ने अपना उम्मीदवार वहाँ दे दिया है. तो अभी आज से तो चुनाव प्रक्रिया शुरू हो गई है और बहुत टाइम है, देख लेंगे. सर, छत्रपति शिवाजी महाराज को लेके हमेशा बयानबाजी, भगत सिंह कोश्यारी ने भी बयान दिया था. अब एक बीजेपी के मिनिस्टर हैं, वो बयान दे रहे हैं कि छत्रपति शिवाजी महाराज सेक्युलर राजा नहीं थे. देखिए, बीजेपी को इतिहास मालूम नहीं, बीजेपी को थोड़ा भी इतिहास मालूम नहीं, और बीजेपी का काम है इतिहास को बदलना, इतिहास को तोड़ना और तोड़ मरोड़ कर इतिहास की नई किताबें लिखना और आने वाली पीढ़ियों को गुमराह करना. ये बीजेपी का काम है. छत्रपति शिवाजी महाराज और बीजेपी का कोई संबंध नहीं है. जिस पार्टी का कभी देश के स्वतंत्रता संग्राम में संबंध नहीं आया, देश के स्वतंत्रता संग्राम की प्रेरणा छत्रपति शिवाजी महाराज भी थे. छत्रपति शिवाजी महाराज ने भी इस देश पर जो आक्रमण हुआ बार बार, उसके खिलाफ अपनी तलवार उठाई है. तो बीजेपी का और तलवार का कोई संबंध आया ही नहीं. तो छत्रपति के बारे में अगर न बोले तो ठीक होगा. थैंक यू.